मैदानाच्या आतमध्ये चेतन म्हात्रे आणि युवराज पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मागून सज्ज होतो संजय पवार P1चं षटक हाताळण्यासाठी. तर सामन्याला करायची आहे सुरुवात. फायनलचा दिवसातील हा दुसरा सामना असेल. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू लेट्स प्ले गेम प्ले केला जातोय. पहिला चेंडू संजय. पहिला चेंडू आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन डीप मध्ये चेंडू फेकलाय. डीप मध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय. संघाचा अकाउंट इथे मात्र पहिल्या चेंडूवर खोळलं गेलंय. वैयक्तिक आणि संघाचं देखील श्री गणेश इथे मात्र एका धावेने होतोय. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सलामीच्या जोडीच्या माध्यमाने. फुल्लर लाईनचा चेंडू होता. यस पंचांनी इथे मात्र बीमर घोषित केलाय. गॅप मधून चेंडू ढकललाय. चेंडू 1 बाउन्स ओढतो रोप 4 धावांसाठी चौकार. तिचं बोट फिरवली गेली होती चेंडूवर. थोडस गतीमध्ये परिवर्तन करायचं होतं परंतु थोडीस हाईट फॅक्टर त्या चेंडूमध्ये पाहायला मिळाला आणि बीमर घोषित केलंय. चौकार आहे. 1 बाउन्स सोडदोरोप 4 धावांसाठी चौकार आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. नक्कीच आंब्याच्या झाडाला चेंडू आडलं गेलंय. आयोजकांनी आधीच सूचना केली आहे की जर झाडाला चेंडू लागून थांबला तर धावून घ्यायच्या आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या गेलेत. मात्र 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 8 या आकड्यावर जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू इनफिल्ड मध्ये जर अडवला गेलाय. खूप चांगला चेंडू हाताळला होता संजयने. सागव विपक्ष मानपाडा अशी लढत आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता. यावेळेस अपील जरूर केली होती परंतु हाईट फॅक्टर खूपच जास्त होता. शरीर यष्टीवर जाऊन चेंडू आदळला गेला. थोडीशी एक्साइटमेंट होती गोलंदाज संजय कडून. जास्त प्रमाणात हाईट फॅक्टर तिथे पाहायला मिळाला. एक चांगले पंच संदीप भानेच्या स्वरूपाने खूप वर्षाचा अनुभव क्रिकेटमध्ये आहे. तेच पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू हवेत झेलची शक्यता आणि शेवटच्या क्षणाला ड्रॉप झेल पाहायला मिळतोय. नक्कीच प्रयत्न जरूर केले होते. स्वतःला स्ट्रेच केला होता. चेंडू पर्यंत पोहोचले गेले होते परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू थोडस ज्याप्रमाणे ओळा साबण हातातून निसटावा त्याच प्रकारचं चेंडू हातातून निसटला आणि ग्राउंडेड झाला. अशाच प्रकारे जीवदान इथे मात्र फलंदाजाला मिळालाय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 10 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये P1च्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये. आता मात्र कुठल्याच प्रकारची चुकी इथे मात्र करत नाही. खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथे टिपला आणि पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर एक अखेरीस मात्र
एक विकेट इथे मात्र स्वीकारली आहे. संजयच्या गोलंदाजीमधून पहिला लागतो हादरा सागाव संघाला. चेतन म्हात्रे बॅक टू द डग आउट. तर व्यासपीठावर आम्हाला उपस्थिती लाभली आहे अशोक पाटील, पोलीस पाटील, तसेच जगदीश धुमाळ समाजसेवक आहेत, तसेच पांडुरंग गोंधळे, श्री सुरेश शिंगोळे, संजय भोईर, सुनील डवळे समाजसेवक आहेत सांगोडेचे, तसेच वामन अंबारे, मधुकर म्हात्रे, भाऊ ठाकरे यांचं इथे आम्हाला उपस्थिती लाभली. त्यांचं या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जातं आणि आभार व्यक्त देखील केले जातं. आपला मोलाचा वेळ आमच्या या स्पर्धेला लाभला. तसेच मान्यवरांचा शुभ सन्मान देखील पार पडला जाईल आमच्या आयोजकांच्या वतीने. मान्यवरांचा इथे शुभ सन्मान केला जातील. पोलीस पाटील आपले गावचे, त्यांना विनंती आहे अशोक पाटील यांचं शुभ सन्मान आयोजकांच्या वतीने केलं जाईल. आपण यायचे मान्यवरांचं इथे मात्र शुभ सन्मान पार पडला जाईल. स्क्रीनवर पाहू शका पोलीस पाटील अशोक पाटील यांचं शुभ सन्मान, माईची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, तसंच या स्पर्धेचं सन्मान चिन्ह मोमेंट देऊन साहेबांचं इथं मात्र शुभ सन्मान पार पडण्यात येतोय. तसेच जगदीश धुमाल समाजसेवक यांचा देखील शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यांना देखील विनंती आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक संतोषजी शिंगोळे, हांडा टिटवाला बीजेपी अध्यक्ष सरचिटणीस मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि त्यांच्या वतीने इथे मात्र जगदीश धुमाळ समाजसेवक यांचा इथं शुभ सन्मान, माईची उबदार शाळ या स्पर्धेचं प्रेमाचं प्रतीक तसेच सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र साहेबांचं शुभ सन्मान पार पडण्यात येतोय. यस इट इज 4 आहे. यस 4 आहे. वासुदेव गोंधळे आपण देखील यायचं आहे व्यासपीठावर. तसेच पांडुरंग गोंधळे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आमच्या आयोजकांच्या वतीने. पांडुरंग गोंधळे आपण यायचं आहे. आपले देखील शुभ सन्मान मान्यवरांच्या हस्ते इथे मात्र केला जाईल. फायनल डे आहे त्यामुळेच पाहुण्यांचं आगमन आणि त्यांचं शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकता मान्यवरांचा शुभ सन्मान इथे मात्र पार पडला जातोय. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणे ही भारतीय संस्कृती आहे आणि ती संस्कृती ते मात्र जपत असताना आमचे आयोजक मोहिली चषकामध्ये तसेच सुरेश शिंगोळे यांचा देखील शुभ सन्मान व्यासपीठावर केलं जाईल. सुरेश शिंगोळे यांना विनंती आहे आपण देखील यायचं आहे. आपले देखील शुभ सन्मान इथे मात्र पार पडलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतो. बॅटमॅनला स्वीट साऊंड टक आणि चेंडूवर शेवटच्या क्षणाला चेंडू पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली आहे आणि त्याच्याच कारणाने चेंडू आतमध्ये फील्ड करण्यात आलाय. मान्यवरांचा शुभ सन्मान इथे मात्र होतोय. बिझी शेड्यूल मधून वेळ काढून ज्या स्पर्धेला त्यांची उपस्थिती लाभली आहे त्यांचा इथे शुभ सन्मान पार पाडण्यात येतोय. तसेच संजय भोईर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. सुभाष गोंधळे यांच्या हस्ते इथे मात्र शुभ सन्मान पार पडण्यात येतोय.
तसेच सुनील ढवळे सांगोडे समाजसेवक यांचा देखील शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने केलं जाईल. त्यांनी देखील यायचं आहे. सुनील ढवळे सांगोडे समाजसेवक आहेत, त्यांची देखील उपस्थिती आम्हाला या स्पर्धेसाठी लाभली. त्यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेच्या वतीने स्वागत देखील करतोय. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. कॉपी बुक स्टाईलने चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषेच्या पार चौकार येतोय. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी आता मात्र होत असताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सागाव संघाकडून धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. चौकाराच्या मदतीने 23. मुख्य व्यासपीठावर इथे मात्र पाहुण्यांचा इथे शुभ सन्मान पार पडला जातोय. तसेच पुढील आमचे पाहुणे आहेत वामन अंबारे, यांचे देखील शुभ सन्मान पार पडला जाईल. वामन अंबारे आपण देखील यायचे. कालपासून खूप चांगल्या प्रकारची उपस्थिती साहेबांची आम्हाला लाभलेली आहे. खूप चांगल्या प्रकारचा मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून आम्हाला लाभला. त्यांचे देखील शुभ सन्मान इथे मात्र आयोजकांच्या वतीने पार पडला जाईल. माईची उबदार शाळ या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र शुभ सन्मान पार पडला जाईल. तसेच प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र मान्यवरांचा शुभ सन्मान इथे मात्र पार पडला जातोय. संतोष शिंगोळे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे इथे मात्र शुभ सन्मान चांगल्या प्रकारचं मान सन्मान इथे मात्र देत असताना तसेच पुढील सत्कारमूर्ती आहेत मधुकर म्हात्रे, आपण देखील यायचा. आपला देखील शुभ सन्मान आमच्या आयोजकांच्या वतीने केलं जाईल. मधुकर म्हात्रे आपण देखील यायचं आहे. आपले देखील शुभ सन्मान पार पडला जाईल. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मानपडावी पक्ष सागाव हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह केला. खूप चांगल्या प्रकारचा इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवलं गेलंय. एका धावेवर मात्र इथे समाधान मानावं लागतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 24 या आकड्यावर. तसेच श्री भाऊ ठाकरे यांना देखील विनंती करतोय. भाऊ ठाकरे आपण देखील यायचं आहे. आपलं देखील शुभ सन्मान इथे मात्र पार पडला जाईल. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. खूप चांगल्या प्रकारचं चेंडू इथे मात्र हाताळलाय गोलंदाज संजयने. खूप चांगलं षटक म्हणावं लागेल. संजय गोळ आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची कामगिरी इथे मात्र करताना पाहायला मिळालं. तसेच रोशन अंबारे आपण देखील यायचं आहे. निलेश गोंधळे आपण देखील यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान इथे मात्र आमच्या आयोजकांच्या वतीने इथे मात्र पार पडला जाईल. अँड्रे रसल दिसतात देखील त्यांच्याच सारखे. पर्सनॅलिटी देखील अँड्रे रसल सारखीच आहे. ओळख आहे त्या नावाने देखील ओळखला जातो. खूप चांगल्या प्रकारचा स्विच चीट इथे पाहायला मिळतो. गॅप मधून चेंडू चालला. चेंडू गोळीच्या वेगाने चौकारासाठी 4 धावांसाठी येतो. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे सरसवताना जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. क्षमा असावी. आलेल्या पाहुण्यांचे इथे मात्र शुभ सन्मान पार पडत असताना मॅचवर लक्ष नाही आहे. थोडस आजचा फायनल डेचा सामना असल्यामुळे पाहुण्यांची ये जा हालचाल चालू असेल. ज्यांचे सन्मान राहिले असतील त्यांची क्षमा असावी. व्यासपीठावर असलेल्या स्वयंसेवकांनी आता मात्र सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा फटका तिथे पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेट करत राहिला. शेवटच्या क्षणाला तिथे मात्र चुकी पाहायला मिळाली आणि चेंडू
चाललाय 4 धावांसाठी आणि अशा प्रकारे 4 धावांच्या मदतीने धावसंख्या फलक 36 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. येस, पाण्याची मागणी केली जाते. येस, तर सामन्याचा विचार केला गेला तर पहिलं षटक संजयने हाताळलं होतं. पॉवर प्लेचं षटक, इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणावी लागेल. 10 धावांचं ते षटक हाताळलं. त्याच्यामध्ये एक महत्वाचा गडी बाद. त्यानंतर P2चं षटक हाताळण्यासाठी प्रवीण थोडासा महागडा ठरला म्हणावं लागेल. 13 धावसंख्या खर्च केली. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक संजय दुसरं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आला. त्याच्यामध्ये देखील 13 धावसंख्या खर्च केली. अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकांच्या अखेरीस 36 या आकड्यावर. एक गड्याच्या मोबदल्यात अतिथी देवो भव भारतीय संस्कृती आहे. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान होणे गरजेचं आहे आणि तीच संस्कृती ते मात्र जपत असताना आमचे आयोजक आलेल्या पाहुण्यांचे मान सन्मान करत असताना खूप चांगल्या प्रकारचा मोलाचा सहकार्य या पाहुण्यांचा आम्हाला या स्पर्धेसाठी मिळाला. त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. तीन षटकांचा वाजवी खेळ इथे मात्र संपन्न झालाय. सागाव संघाचा एक धडाडीचा फलंदाज संदीप पाटील सारखा फलंदाज अजून येणं बाकी आहे. त्याला पाहणं देखील खूप महत्वाचं असेल. संदीप पाटील म्हणलं की तोडफोड फलंदाजी, सातत्याने त्याच्याकडून तशी फलंदाजी पाहायला मिळते. तोच फलंदाज अजून येणं बाकी आहे. परंतु चेंडूचा खेळ शिल्लक आहे फक्त आणि फक्त पहिल्या सत्रामध्ये 12 चेंडूंचा. ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत करतायत युवराज पाटील आणि सुनील, चांगली फलंदाजी होती. चौकार जरूर आलेत, षटकार येणं बाकी आहे. प्रयत्न जरूर असतील शेवटच्या काही षटकांमध्ये मोठे फटके मारण्याचे. नवीन गोलंदाज रणजी देत आहेत. संतोष अंबारे आपण यायचं आहे व्यासपीठावर, आपल्याला विनंती असेल. या वेळेस दिशा देण्याचं काम केलं गेलंय. चेंडू थांबणार नाही. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या पार जातोय, चौकार येतोय. अशाच प्रकारची फलंदाजीची अपेक्षा असेल सागाव संघाला. आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आहे. 33 धावानंतर हा चौकार येतो पहिल्या चेंडूवर. रणजितचा पहिला चेंडू चौकार आलाय. जागा बनवली ऑन साइडला, बॅकवर्ड सीमारेषा पार. खूप चांगल्या प्रकारचा फटका तिथे मात्र सजवला गेला सुनील कडून. आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न इथे जरूर असेल फलंदाजाकडून. यावेळेस चेंडू हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल करतो. चेंडू 3 क्षेत्ररक्षक येतात. शेवटला अखेरीस चेंडू अडवला गेलाय. तिसरीचा प्रयत्न इथे पाहू शकाल अवधी होता आणि अशा प्रकारे 3 धावा इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सुनील आणि युवराज पाटील यांच्यामध्ये 3 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे सरसावतोय 43 या आकड्यावर. नक्कीच संधी होती जरूर, पण चेंडू नो मॅन्स लँड मध्ये टप्पा घेतलाय. यावेळी चांगला चेंडू हाताळला. वेगवान चेंडू होता. यष्टीरक्षक बीट झाले. त्यानंतर बॅकअप खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली गेली. नक्कीच आशेच्या नजरेने पंचांकडे दाद मागितली गेली होती वाईटची, परंतु एक चांगले पंच आपल्याला प्रोफेशनल पंच पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. स्विच करायचं होतं. मात्र 1 धाव कंप्लीट केली गेलीये. 22च्या स्वरूपाने ही धाव ऍड होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 45 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. लेग बॅकच्या स्वरूपाने ही धाव इथे मात्र ऍड केली जाते. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. चौथ्या षटकातील
शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. किपिंग खूप क्लोज आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढल्या कव्हरच्या दिशेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले तर थोडस उचलण्यासाठी फंबल झाले आणि तेवढा त्याच अवधी होता दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेलेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 47 धावा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस बॉटम हँडचा वापर केला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकापेक्षा जास्त काही नसेल. अशा प्रकारे 4 षटकांचा वाजवी खेळ इथं संपन्न झालाय. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 48-48. लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या म्हणता येईल. थोडस सलामीला फलंदाज युवराज पाटील थकान महसूस करतोय कारण का सलामीला आला होता सुनील. आतापर्यंत खूप साऱ्या धावा धावून घेतले दोन्ही फलंदाजांनी आणि त्याच्याच मुळे थोडीशी थकावट महसूस करतायत. संदीप पाटील सारखा फलंदाज अजूनही पवेलियन मध्ये आहे. त्याला किती चेंडू खेळण्यात भेटतील कारण का उंबरड्या स्पर्धेमध्ये त्यांना खेळताना पाहिलं होतं. ज्यावेळेस गरज होती मोठ्या फटक्यांची तेव्हा संदीप पाटील पवेलियन मध्ये होता आणि त्याच्याच कारणामुळे जास्त खेळायला मिळाला नव्हता. त्याचमुळे स्पर्धा मुकावी लागली होती. एकतर्फा सामना फिरवला होता संदीप पाटीलच्या खेळीने परंतु जास्त चेंडू खेळण्यास भेटले नव्हते. आता देखील संदीप पाटील अजूनपर्यंत मैदानाच्या बाहेर आहे. जेवणाची सोय इथे उपलब्ध झाली आहे. जेवण रेडी आहे. जे कोणी जेवणाचे इच्छुक असतील त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. खूप चांगल्या प्रकारचं सोय इथे मात्र उपलब्ध आहे आयोजकांच्या वतीने. नो चेंडू. पहिला चेंडू नोच्या स्वरूपाने हाताळला गेलाय. गोलंदाज रजनीकांत यांच्याकडून फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटचा चेंडू खूप चांगल्या प्रकारे हिट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारचं जजमेंट तिथे पाहायला मिळालं. तेवढ्याच चांगल्या प्रकारचं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं. जशा प्रकारे झेल टिपला लगेचच चेंडूला फेकी केली. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 51 या आकड्यावर धावतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला डीप मध्ये लॉंग चेस आहे. चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत थोडस फंबल होत आहेत. नक्कीच यावेळेस तिसऱ्या रनसाठी धावले परंतु 2 धावा कंप्लीट झाल्याच नव्हत्या. अशा प्रकारे 2 धावा कंप्लीट असतील पंच. धावा किती कंप्लीट झाले आमच्यापर्यंत पोहोचू द्या. यस आकडा दिसत नाहीये. 2. यस 2 आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 53. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना संदीप पाटीलची एंट्री झाली. अखेरीस ज्या फलंदाजाची ओळख होती तो ओळख घेऊन आला संदीप पाटील. पहिल्या चेंडूवर एक चांगल्या प्रकारचा फटका ड्राईव्ह पाहायला मिळाला. डायरेक्टची संधी जरूर होती परंतु यष्टीरक्षकाकडून झाली चूक. चेंडूला गॅदर केलं नाही. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळक आता मात्र पुढे सरतावताना पाहायला मिळते. 55 लॉस ऑफ 2 विकेट.
रजनीकांत आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू जरूर नो चेंडूच्या माध्यमाने अवांतर फेकला होता, त्यानंतर कमबॅक केलाय. यावेळी चांगल्या टप्प्याचा चेंडू होता. फुलरलँडचा लोअर फुलटॉस होता, त्याच्यावर फायदा घेता आला नाहीये. पुन्हा एकदा दुहेरी धावेचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्याच प्रकारचं ऍक्शन रिप्ले जणू काय पाहायला मिळालं होतं. डायरेक्ट हिट केलं होतं. एसटी रक्षकांनी यावेळी चेंडू चांगल्या प्रकारे गॅदर केलं, परंतु याआधी चेंडू जर गॅदर केला असता तर संदीप पाटीलला मात्र मैदान सोडावं लागलं असतं. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 57 या आकड्यावर पोहोचतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका, एक चांगलं टार्गेट इथे उभं करू शकतोय. ज्या संदीप पाटीलची मी ओळख सिद्ध केली होती ते उदाहरण आता इथे मात्र सिद्ध करून दाखवलं संदीप पाटीलने. या फटक्यांची ओळख आहे. मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमधून नेहमीच येताना पाहायला मिळतात, परंतु त्यांना चेंडू खेळण्यासाठी किती भेटलेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. या सत्रातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फुलरलँडचा चेंडू होता, समोरच्या दिशेला खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. अशा प्रकारे पहिल्या सत्राचा खेळ इथे मात्र संपन्न होतोय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक एकूण जाऊन पोहोचतोय 65 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 66 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय सागाव संघाने. खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या म्हणावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये देखील 67 धावसंख्येचं लक्ष्य होतं. यावेळेस मात्र 66 धावसंख्येचं लक्ष्य पाहायला मिळेल. कालच्या दिवसाचा विचार जर केला गेला तर पहिल्या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 38 धावसंख्या पाहायला मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये 36 धावसंख्या पाहायला मिळाली होती. धावा जास्त होत नव्हत्या. त्यानंतर उंबरडे संघाने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये केली. पहिल्या सत्रामध्ये 65 धावसंख्येचं टार्गेट त्यांनी सेट केलं होतं. अशा प्रकारच्या धावसंख्या काल आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारची सुरुवात केली. ज्या प्रकारे आमच्या आयोजकांचा संघ मोहिली संघाने फलंदाजी केली. पहिल्याच मॅच मध्ये 67चा आकडा गाठला. त्यानंतर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी तर म्हणेन सागाव संघाने खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली आहे. चिकनगर विपक्ष मोठागाव दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकी इनिंग ब्रेक मध्ये लगेचच केली जाईल. चिकनगर विपक्ष मोठागाव दोन्ही संघाचे कर्णधार चिकनगर संघ इथे उपस्थित आहे. मोठागाव संघ आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे आणि लगेचच नाणेफेकीसाठी देखील यायचं आहे. या स्पर्धेसाठी श्री जगन धर्मा पाटील नाना, श्री गजानन डेव्हलपर्स मांडा उद्योजक यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी कूलर आणि बॉलचे 10 बॉक्स उपलब्ध झाले. त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आमच्या आयोजकांच्या वतीने. खूप चांगल्या प्रकारचा मोलाचा वाटा यांकडून आम्हाला लाभला, त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. खूप चांगल्या प्रकारची साथ या स्पर्धेला मान्यवरांची आपल्याला लाभली. खूप चांगल्या प्रकारची उपस्थिती देखील लाभली. उद्घाटनाच्या सोहळ्याला खूप चांगल्या प्रकारची इथे दौड मात्र आयोजकांच्या वतीने आम्हाला पाहायला मिळेल. तर मान्यवर उपस्थित होते, त्यांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते इथे उद्घाटन सोहळा देखील खूप चांगल्या प्रकारे थाटामाटात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ते पार पडलं. तसेच आजच्या फायनल डेच्या सामन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची उपस्थिती आम्हाला मान्यवरांची लाभली. त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय.
चला क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. 66 धावसंख्येचं टार्गेट इथे मात्र कशा प्रकारे चेस केलं जाईल हे दुसऱ्या सत्रामध्ये ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो मायक्रोफोनवर व्हॉइस ऑफ टिटवाळा विश्वास केने. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. लगेचच मॅचला सुरुवात करूयात आपण. आजचा अंतिम दिवस आहे त्या अनुषंगाने इथून मात्र वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा असेल. पुन्हा एकदा सर्वांचं मोहिली 40+ चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय दरम्यान विद्यमान सामना एका बाजूला असेल मानपाडा त्यांच्या अगेन्स्ट सागाव या दोन दिग्गज संघादरम्यान ही मॅच आणि जिंकण्यासाठी 66 धावेंची आवश्यकता असेल. ती म्हणजेच मानपाडा या संघाला. चला मॅचला आपण सुरुवात करा प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या. आज अंतिम दिवस आहे त्या अनुषंगाने वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. सर्वांना विनंती असेल पुढील मॅच आजदे आणि त्यांच्या अगेन्स्ट देसाई दोन्ही संघ सज्ज असतील तर आपण टॉससाठी लगेचच या. जर दोन्ही संघ वेळेवरती नाही पोचले तर नक्कीच आयोजक जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य करावा लागेल. चला नक्कीच या ठिकाणी मात्र पुढील मॅच जर वेळेवरती संघ आले तर विनिंग अशी मॅच असेल. या गोष्टीची नोंद घ्या. पहिल्या सामन्यातील विजेता संघ मोहिली आणि त्यांच्या अगेन्स्ट या सामन्यातील विजेता संघ अशी मॅच देखील असेल. कारण की अंतिम दिवस आहे आपण वेळ वाचवणं गरजेचं आहे. या गोष्टीची नोंद घ्या. सलामीची जोडी मध्ये आतमध्ये शाक्यानाचा बॅटर रणजित त्याच्या सोबतीनं संजयला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज युवराज. संदीप आता मात्र येतोय. हो पहिला चेंडू आडव्या पाटण्या ऑन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण. संदीप पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. सुंदर अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. संदीप पाटील सिनियरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. हो क्या बात आहे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चेंडूपर्यंत अतिरिक्त उचली प्राप्त झाली आणि यष्टीरक्षक देखील चांगली भूमिका पार पाडतात. अगदी क्लोज किपरिंग सुरू आहे. सागाव त्यांच्या अगेन्स्ट मानपाडा अशी ही लढत आपण पाहतोय. टॉस जिंकून मानपाडा संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी. सागाव संघाला 66 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर मात्र नक्कीच त्या धावा येथून पाहायला मिळतात. पाकफुटला गेला. इथे मात्र पंच केला. नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू फॉरर होतोय. आउटफील्ड फास्ट चेंडू नॉन स्टॉप सीमा रेषा पार. आईल दर्जेदार चौकार.
चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. अगदी आपण विचार केला तर शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली, बॉडीला स्ट्रेच केला आणि या ठिकाणी मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती 6 धावा धावफलकावरती आणि आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो, हा फटका देखील लाजवाब, परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र चांगलं जजमेंट, चांगला झेल आणि आता मात्र फलंदाज होईल बाद. माघारी परतावं लागेल फलंदाज रणजित ठाणगे आता मात्र बाद होत आहेत. चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली होती. मागच्या चेंडूवरती चौकार आणि या चेंडूवरती सरळ बॅटने या ठिकाणी मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक संदीप पाटील होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगला झेल पाहायला मिळाला. नवीन बॅटर मधल्या आतमध्ये प्रवीण देखील दाखल होत आहेत. 4 चेंडूंचा खेळ झाला आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 6. एक गडाच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करत असताना आता मात्र मानपाडा संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. मानपाडा सागाव अशी लढत सुरू आहे आणि दोन्ही संघ अगदी विचार केला तर बाजूबाजूचेच आहेत. तदनंतर आजदे, देसाई, चिकनगर, मोठागाव आणि अनेक संघ अशा दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, कारण की आजचा अंतिम दिवस आहे. स्वर्गीय पिंट्या 1140+ क्रिकेट संघ मोहिली आयोजित मोहिली 40+ चषक 2025 आजचा हा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये आमच्या मान्यवरांचं, लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च पाहायला मिळेल. हो, लेट कट केले आणि इथे मात्र शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळलंय. अचूक लाईनने लेंथवरती गोलंदाजी सुरू आहे. अगदी 4 ते 5 पावलांचा रनअप आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अंतिम चेंडू असेल षटकातील धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. जिंकण्याचं समीकरण आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित 25 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता असेल. ओ स्वीट, क्या बात है, 1 हँडेड स्ट्रोक, कमालीचा फटका, नजाकत भरा स्ट्रोक, चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. हा येईल देखना धमाकेदार चौकार. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. अगदी बॅट हातातून निसटली आणि शेवटच्या मोमेंटला एका हाताने चेंडूवरती बॅट आली आणि हा चौकार आपण पाहिला. अगदी या सीमारेषा पार चौकार. चोवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 55 धावेंची आवश्यकता असेल. 11 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती जोडल्या गेल्या. आयोजक कमिटी आपण प्लीज थोडस सहकार्य करा. मोहिली संघ पुढील मॅच कोणाचे असेल हे आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण की आज अंतिम दिवस आहे. मोठा गाव आणि चिकनगर अशी लढत असेल. यस, मोठा गाव आणि चिकनगर अशी पुढील लढत असेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. 24 चेंडू जिंकण्यासाठी 55 धावेंची आवश्यकता. आज आपल्याकडे वेळ कमी आहे संतोष दादा, कारण की आज अंतिम दिवस आहे. त्या अनुषंगाने वेळ वाचवणं गरजेचं असेल. चिकनगर आणि मोठा गावाशी पुढील लढत असेल. गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकामध्ये ओ क्या बात आहे, घुटना टेक और इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. पाहावं लागेल चेंडू कुठपर्यंत पोहोचलाय, चौकार असेल की षटकार. यस, हा चौकार असेल. शेवटच्या मोमेंटला तिथे मात्र क्षेत्ररक्षकाचा हात देखील लागला आणि हा चौकार पाहायला मिळाला, परंतु चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. अगदी आपण पाहिलं तर बैठक शॉट होता लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. हो, आणखी एक इथे मात्र आडव्या बॅटने ऑन साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता या 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 1 शॉट. यस, पंचांचा या ठिकाणी मात्र कॉल देखील होतो की एकच धाव असेल.
शॉर्ट रन होती आणि त्या अनुषंगाने एकच धावफलकावरती जोडली जाईल. चांगली या ठिकाणी मात्र नक्कीच गोलंदाजी सुरू आहे. तितकी चांगली फटकेबाजी, क्या बात आहे. हा फटका देखील चांगला दमदार पाहायला मिळाला, परंतु इथे नशिबाची साथ मिळत नाहीये. अप्रतिम झेल आणि समाप्त होईल फलंदाज प्रवीण वजेचा खेळ. प्रवीण, बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 16 धावा, 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु हवेच्या विरोधात हा फटका होता. काही क्षणासाठी असं वाटलं होतं की चेंडू सीमा पार देखील जाईल, परंतु हवा देखील विरोधाने त्या ठिकाणी ज्या बाजूने वारा त्याच बाजूने मारा असं आपण नेहमीच म्हणत असतो, परंतु प्रभावाच्या विरोधात हा फटका होता. त्या अनुषंगाने फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळाले ते म्हणजेच रजनीकांत सज्ज होते जिंकण्यासाठी. आता मात्र 50 धाब्यांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आता 21 मध्ये बनवायच्यात 50. चांगली कामगिरी इथून मात्र करावी लागेल. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये रजनीकांत देखील सज्ज होतात. चांगला खेळ अपेक्षित असेल. आता मात्र फलंदाजी करत असताना मानपाडा या संघाला आडव्या बॅटने ऑन साइडला देखणा स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतात मिड विकेटला डीप मधून आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. एकेरी दुहेरी आकड्याने फारसा फरक पडणार नाहीये सागाव संघाला, कारण की अजूनही जिंकण्यासाठी 48 धावा बनवायच्यात आणि चेंडू शिल्लक असतील 20 चेंडू आणि 48 धाब्यांची आवश्यकता. पुढील मॅच चिकनगर आणि मोठा गाव दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करा प्लीज. फटका लाजवाब आहे. डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. नॉन स्टॉप सीमारेषेच्या दिशेने चेंडू फरार होतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि हा इथे मात्र दणदणीत खणखणीत चौकार. चांगला एक्झिक्यूट केला होता फटका रजनीकांतने आणि त्याच्यावरती 4 धावा देखील आल्या आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. अंतिम चेंडू आहे या षटकातील. या चेंडूवरती देखील एखादा मोठा फटका आला तर नक्कीच आणखी कमबॅक केला जाईल. मानपाडा संघाच्या माध्यमातून यात मात्र शंका नाही. 19 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 44 बनवायच्यात. मोठा गाव संघ आणि चिकनगर संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेचच या प्लीज. आपण जर आलात असाल तर चिकनगर संघाचे संघनायक आणि मोठा गाव संघाचे संघनायक टॉस साठी या. ओ इथे मात्र चांगला फटका, लेट कट शॉट, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बीट आणि इथे मात्र धावले देखील नाहीये चेंडूच्या दिशेने. चेंडू फरार होतोय सीमा रेषापार. आणखी एक नशिबाचा चौकार. अशा पद्धतीचे चौकार भरपूर आपण पाहिले या क्रीडांगणावरती काल देखील आणि आज देखील आपण पाहिले. ज्यावेळेस पहिला सामना मोहिली संघ खेळत असतात अशा पद्धतीचा चौकार देखील गेला होता, कारण की नक्कीच आउटफील्ड फास्ट आहे आणि शॉर्ट थर्डमॅनला आपण विचार केला तर थोडासा अगदी स्लोप देखील आहे क्रीडांगणानं. त्या अनुषंगाने इथे मात्र मिसफील्ड सातत्याने पाहायला मिळते. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 40 धाब्यांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 40 धावा आता मात्र बनवायच्यात जिंकण्यासाठी मानपाडा या संघाला. चाळीस धाब्यांची आवश्यकता. दरम्यान शुभागमन उदय प्रकाशजी म्हात्रे साहेबांशी जे 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत प्रकाशजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण नक्कीच थोड्या वेळात आमच्या
मुख्य व्यासपीठावरती या मोहिलीकर चषकाच्या वतीनं आणि मंडळाच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. संदीप गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च सज्ज होईल. हो, इथे मात्र नक्कीच चांगला स्ट्रोक खेचले होते, परंतु शॉर्ट फाईन लेगला कमालीचा झेल पाहायला मिळाला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फलंदाज होते बाद. बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मध्यामध्ये मनोज म्हात्रे सज्ज होते 5व्या क्रमांकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या स्पेलमध्ये. पुनश्च गोलंदाजाच्या माध्यमातून संदीप पाटील चांगली कामगिरी करतोय. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी राहिली होती. या षटकामध्ये देखील पहिला चेंडूवरती विकेटची प्राप्ती आता मात्र करून देतोय मनोज म्हात्रे. आतमध्ये दाखवतो मनोजला इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. ज्या धाबा आता मात्र बनवायच्या आहेत त्या धाबांचा आलेख उंचावा लागेल. 17 चेंडू जिंकण्यासाठी 40 धाब्यांची आवश्यकता असेल. नवीन बॅटर स्ट्राईक असा बॅटर पाहायला मिळेल मनोज म्हात्रे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती संदीप पाटील देखील सज्ज. चांगलं बॅटल, दोन्ही संघ तितकाच ताकदीचा आणि बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्पिटिशन मध्ये आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार फॉर द विकेट. हो, इथे मात्र ऑफ ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑफ मधून येतील, फेकी करतील तर बरं एकच धाव मिळेल, कारण की स्ट्राईक आता मात्र स्वतःकडे घेतोय रजनीकांत. त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार आले होते मागच्या षटकामध्ये. त्या अनुषंगाने आता मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा धाडस त्याने देखील केला. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजून 39 धावा बनवायच्या. 16 चेंडू 39 धाब्यांची आवश्यकता. हो, इथे मात्र स्वीच शीट, क्या बात आहे, कमालीचा फटका, आउटफील्ड फास्ट, चेंडू फरार होतोय थर्ड मॅन रिजन मधून, सीमारेषा पार. आणखी एक धमाकेदार चौकार. या चौकाराने आता मात्र नक्कीच विजयाच्या आशा पल्लवित झाल्या असतील मानपाडा या संघाचा, कारण की जो धावांचा आलेख होता तो आता मात्र कमी होताना पाहायला मिळतोय. चौकाराने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 31, 31 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 चेंडूमध्ये 35 धाब्यांची आवश्यकता असेल. मुख्य व्यासपीठ आमचं पाहू शकता आणि अनेक नामवंत खेळाडू 40+ या मॅचचा आनंद घेतात. प्रकाशजी म्हात्रे साहेब जे उपाध्यक्ष आहेत 40+ क्रिकेट असोसिएशनचे, ते देखील या मॅचचा आनंद आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. महेंद्रजी म्हात्रे असतील आणि संतोषदादा शिंगोळे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ते देखील आनंद घेतात. पुनश्च इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. हा देखील येतो चौकार, बॅक टू बॅक चौकार. मागच्या षटकामध्ये देखील बॅक टू बॅक 2 चौकार आले होते आणि या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि या चौकारांना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा बनवायच्या 31 धावा. 31 धाब्यांची आता मात्र आवश्यकता असेल. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली रजनीकांतच्या बॅट मधून. हा सलगचा 4था चौकार आहे. 4 चेंडूमध्ये 4 चौकार मारलेत. हो, आणखी एक, क्या बात आहे, स्विच हिट. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 5 चौकार मारण्याचा या ठिकाणी मात्र पराक्रम आतापर्यंत केला रजनीकांतने. कमालीची फटकेबाजी. मागच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि या षटकामध्ये देखील जशी स्ट्राईक मिळाली तसे मात्र बॅक टू बॅक 3 चौकार आले. एकंदरीत हे 5 चौकार 5 चेंडू मध्ये कारनामा रचला आता मात्र. 6 चेंडू 6 चौकार येतील का हे पाहणं देखील गरजेचं आहे. 6 चेंडू मध्ये 6 षटकार आपण नेहमीच पाहतो, परंतु 6 चेंडू मध्ये 6 चौकार हे नक्कीच फार कमी वेळा पाहायला मिळत असतो. कारनामा होईल का आणि नितांत आवश्यकता देखील असेल आता मात्र या फटक्यांची मानपाडा या संघाला. आतापर्यंत कमालीची फटकेबाजी केली रजनीकांत गायकवाडनं.
तेज तरार चेंडू होता आणि इथे फेकी खराब फेकी होती. धाव झाली देखील असती परंतु इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. बाटकट असेल आणि त्या अनुषंगाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. 40 धावा धाव फलकावरती आणि अंतिम चेंडूवरती एक धाव आले. स्ट्राईक पुनश्च आता मात्र रजनीकांतकडे असेल. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता असेल. आमचे ऑफिशियल UTCचे ऑपरेटर रोशन देखील आनंद घेतात. आस्वाद घेतला जेवणाचा त्यांनी देखील, कारण की मोहिली म्हटलं की जेवणाची व्यवस्था लवकरच असते. पाण्याची व्यवस्था करायची. ड्रिंक्स ब्रेक मध्ये आतमध्ये घेतला जाईल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा नक्कीच आपण घेऊया छोटासा ब्रेक. पाहत राहा, ऐकत राहा. अर्थातच मोहिली 40+ संघाचा आणखीचा विद्यमान स्पर्धा जी त्यांच्या माध्यमातून राबवली गेली. टॉस केला जातोय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती हा टॉस केला जाईल. टॉस केला जाईल. टॉस जिंकलाय त्या ठिकाणी मात्र मोठा गाव संघाने टॉस जिंकला. आणि दोन्ही संघांना कोल्ड्रिंक्स देखील असतील. संघनायकांना कोल्ड्रिंक्स आपण पाहू शकता आमच्या मुख्य व्यासपीठावरती. गर्मी में ठंडी का एहसास. शुभ सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जे उपाध्यक्ष आहेत या नक्कीच असोसिएशनचे सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे साहेबांचा आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. 12 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च. हो, इथे मात्र तेज तरार फटका परंतु क्षेत्ररक्षक त्यांच्या अव्वाक्याच्या दूर. चेंडू फरार होतोय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत कणकणीत चौका दरम्यान शुभ सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे साहेबांचा जे उपाध्यक्ष आहेत 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचं आपलं देखील खूप खूप आभार. आपण देखील या स्पर्धेला व्हिजिट केली. मोहिलीकर चषकाच्या वतीनं आपल्या सर्वांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 44 या आकड्यावरती. हो, इथे मात्र चांगला चेंडू तेज तरार चेंडू होता. 22च्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. आज 6वा चौका रजनीकांत गायकवाडच्या बॅटमॅनला परंतु मध्ये एक धाव घेतली होती. त्या अनुषंगाने चांगली कामगिरी. आणि सन्मान्य महेंद्रजी म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चिक्कनगरचे नक्कीच विक्रमजी जे संघनायक आहेत त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपील देखील झाले परंतु उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी होता. कारण की यष्टीरक्षकाला देखील ठाऊक होतं की इथे मात्र काहीतरी वेगळं घडलंय. परंतु 9 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची अजूनही आवश्यकता. चांगली कामगिरी आणि इथे आज शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होताना आपण पाहतोय. अनेक मान्यवरांचा शुभ सन्मान. विकी जे त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. ओ, इथे मात्र यष्टीरक्षकाच्या आव्हाक्याच्या दूर चेंडू होता. हा जातो नशिबाचा चौका. आणि आता मात्र जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत. 8 आणि 17 धावांची आवश्यकता. इथे मात्र शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. चिकनगरचे संघनायक खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला देखील पुढील मॅचसाठी. चिकनगर त्यांच्या अगेन्स्ट मोठा गाव अशी पुढील लढत असेल. 8 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संदीपला आपण पाहतोय. हो, अवे ऑफ दी बॉडी चेंडूला रिलीज केलं होतं आणि आता मात्र आज चेंडू डॉट आला.
चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू शिल्लक आहे षटकातील. 7 चेंडू आणि 17 धावींची आवश्यकता. 7-17चं समीकरण आहे. 66 धावांचं टार्गेट होतं, त्या अनुषंगाने इथे मात्र 7 चेंडू 17 धावींची आवश्यकता. हो, स्विच हिट केलाय, कमालीचा फटका पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक दूर. हो, इथे मात्र चांगला प्रयत्न राहिला होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु शेवटच्या चेंडूवरती हा चौकार आला आणि चौकारानं पुनश्च एकदा मात्र मॅच मध्ये कमबॅक करत असताना मानपाडा 40+ संघ. आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 13 धावींची आवश्यकता. पुढील मॅच साठी सज्ज राहायचा मोठागाव संघ आणि आई गावदेवी रुद्र 11 चिकणगर संघ. आपण देखील सज्ज राहा. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावींची आता मात्र आवश्यकता. या चौकारानं पुनश्च कमबॅक करत असताना मधाच्या आतमध्ये मानपाडा या संघाला आपण पाहतोय. आणि आता स्ट्राईक देखील रजनीकांत गायकवाडकडे असेल आणि हा एक बेनिफिट असेल खास करून मानपाडा संघाला, कारण की त्याच्या बॅट मधून सलगशी आपण पाहिलं तर 7 चौकार त्याने आतापर्यंत मारलेत. 5 चेंडू मध्ये 5 चौकार या मॅच मध्ये मारले आणि तदनंतर अजूनही एक चौकार त्याच्या बॅट मधून झाला. आणि जिंकण्याचं समीकरण देखील आता मात्र आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 13 धावींची आवश्यकता. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होईल सुनीलला आपण पाहणार आहोत. 6 चेंडू आणि 13 धावींची आवश्यकता. इथे धावा डिफेंड होतील की चेस होतील हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावींची आवश्यकता असेल. जर ही धावसंख्या चेस झाली तर नक्कीच या स्पर्धेतील आपण बघा तर हायेस्ट रन चेस करणारा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल मानपाडा संघ. विश्वविक्रम इतिहास रचला जाईल का या मॅच मध्ये? स्विच हिट केला आणि पुनश्च आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू फुवार होतोय. थर्मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. आज सलगचा 7वा चौकार आला. रजनीकांत गायकवाड सातत्याने स्विच हिट करतात. 5 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. कमालीची फटकेबाजी केली रजनीकांतनं या मॅच मध्ये. सातत्याने स्विच हिट केले जातात. 31 धावा वैयक्तिक आपल्या संघासाठी जोडल्यात रजनीकांत गायकवाडनं 10 चेंडू मध्ये. क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी राहिली. कमबॅक होईल का इथे सागाव संघाचे पाहणं देखील गरजेचं आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेंची आता मात्र आवश्यकता असेल. 5-9चं समीकरण आहे आणि इथून चांगला खेळ प्रस्थापित करणं देखील तितकंच गरजेचं. आता मात्र विचार केला थर्डमॅनला थोडासा क्षेत्ररक्षक वाईड अगदी आपण विचार केला तर बॅकवर्ड पॉइंटला आक्षेप नोंदवलाय फेकीवरती. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जायचंय, कारण की 40+ स्पर्धा त्या अनुषंगाने एक वेगळा नियम आहे. परंतु आपण जेव्हा ग्रामीण क्रिकेट पाहत असतो त्यामध्ये नक्कीच जर आक्षेप नोंदवला तर लगेचच चेक केला जातोय. तोच चेंडू नक्कीच चेक केला जातोय. आणि जर रेग्युलर मध्ये जर विचार केला तर आक्षेप नोंदवल्यानंतर लगेच चेंडू चेक झाला आणि त्याच्यावरती आक्षेप आला तर नक्कीच तो क्षेत्ररक्षक देखील गोलंदाज बॅन होतो आणि तो चेंडू देखील नो दिला जातो. अनेकदा आपण पाहिलं मागील स्पर्धा देखील आपण सोबत शैलेशदादा कव्हर केले, त्यामुळे देखील तसंच नियमावली ती अनेक स्पर्धा अनेक वर्षापासून आपण सोबत कव्हर करतोय. परंतु त्या स्पर्धेची वेगळीच झलक होती. काल सोनू बांगर आणि रोशन संदे सर नाईटच्या स्पर्धेमध्ये होते. तिथून त्यांनी देखील कॉल केला, त्यावेळेस त्याच स्पर्धेची चर्चा चालू होती आणि अनेक नक्कीच महिना ते 2 महिना स्पर्धाची चर्चा राहिली आज मात्र शंका नाहीये. रोशन देखील आनंद घेत आहेत. त्यांनी देखील त्या स्पर्धेचा आनंद घेतला. आज लवकर लॉन्च केलं त्यांनी, त्यामुळे खुश आहे तो. इथे मात्र सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. 5 चेंडू 9ची आवश्यकता असताना
इथे चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. ओ क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाले चुकी. सिंगलला डबल मध्ये लगेचच परावर्तित केला. सिंगल होती तिथे मात्र या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 4 चेंडू आणि आता मात्र समीकरण जिंकण्याचं 7 धाब्यांची आवश्यकता. सागाव संघ देखील तितक्याच मेहनतीनं इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 7 धाब्यांची आवश्यकता. चार 7 आता मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र समीकरण पाहायला मिळतं. सगळ्यात बाहेरच्या दिशेनं ओ फटका लाजवाब. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीयेत. खाली रिझर्व मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार दणदणीत खणखणीत चौकार. क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी. रजनीकांत गायकवाडच्या माध्यमातून आता मात्र हा सलगचा 8वा चौकार आपण पाहिला. 8 चौकार या मॅच मध्ये त्यांनी मारलेत आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण 3 चेंडू मध्ये 3 धाव्यांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन मध्ये अशा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हो इथे मात्र स्विंग अँड मिस डॉट बॉल. कमबॅक केला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी या 3 धाब्यांची आवश्यकता असेल आणि आता मात्र धनंजयजी म्हात्रे साहेब जे सागावचे शिवसेना शाखा प्रमुख आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती या मॅच नंतर. ओ इट्स अ भीमार आणि याच्यावरती पूल आणि पूल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. आज चेंडू येईल नक्कीच सीमारेषा पार आणि या षटकार आणि या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर अर्थातच चेस केलंय मधोच्या आतमध्ये मानपाडा या संघानं आणि कमालीची फटकेबाजी केली ती म्हणजेच आज बॅटर रजनीकांत गायकवाडनं 8 चेंडू आणि त्यामध्ये 8 चौकार मारले आणि त्याचबरोबर एक षटकार देखील त्याच्या बॅटमॅनला वैयक्तिक धावसंख्या धावफलकावरती जोडली. 43 43